बेळगाव तालुक्यातील सांब्रा गावात असलेल्या बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी संपादित करण्यात आलेल्या कृषी जमिनीबाबत शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्याप्रकरणी मंगळवारी बेळगाव उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय कारसह कार्यालयातील संगणक जप्त करण्यात आल्याची घटना घडली। सन 2010 मध्ये बेळगाव विमानतळासाठी कृषी जमीन संपादित करण्यात आली होती। मात्र विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नव्हता। या पार्श्वभूमीवर बेळगाव तिसऱ्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातील संगणक व शासकीय वाहन जप्त करण्यात आले। जमीन संपादनाला तब्बल 16 वर्षे पूर्ण झाली असून 2 वर्षांपूर्वीच न्यायालयाने 6 शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती संबंधित प्रकरणातील वकील एस शेट्टर यांनी दिली। ಸಾಂಬ್ರಾ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಲುವಾಗಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಎಕ್ವಿಜಿಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। 2010 ರಲ್ಲಿ ಎಕ್ವಿಜಿಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। 2010 ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಪರಿಹಾರಧನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ। ನಾವು ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಕೋರ್ಟ್ನಿಂದ ಜಪ್ತಿ ವಾರಂಟ್ ಇದ್ರೂ ಸಹ ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾವುದೇ ಪರಿಹಾರಧನವನ್ನು ತುಂಬಿರಲಿಲ್ಲ। ಆದ್ದರಿಂದ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯದವರು ಜಪ್ತಿ ವಾರಂಟನ್ನು ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರು। ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಜಪ್ತಿ ವಾರಂಟ್ ಪ್ರಕಾರ ನಾವು AC ಅವರ ವೆಹಿಕಲ್ ಅನ್ನು ಜಪ್ತಿ ಮಾಡಲಿ। ಕೃಷಿ ಜಮೀನು ರೈತರು ಕೃಷಿ ಜಮೀನುಗಳನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ರು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಪರಿಹಾರಧನ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। 16 ವರ್ಷ ಆಯಿತು। ಈಗ 40,320 ರೂಪಾಯಿ ಪರ್ ಗುಂಟೆಗೆ ಅಂತ ಕೋರ್ಟ್ನಿಂದ ಆರ್ಡರ್ ಆಗಿದೆ, ಬಟ್ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತುಂಬಿಲ್ಲ। 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು, ಈಗ ಜಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ 2 ವರ್ಷ ಆಯಿತು। 2 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಯಾವುದೇ ದುಡ್ಡು ತುಂಬಿಲ್ಲ। ಈಗ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಕೋರ್ಟದ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿದ್ರೆ ಬಡ್ಡಿದನ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಸೇರಿ 46 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರ ಸಮಥಿಂಗ್ ಅದ ರೀ। ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಈಗ ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತುಂಬಬೇಕಾಗಿದೆ, ಆದರೆ ತುಂಬಿಲ್ಲ। ಇದರಲ್ಲಿ 6 ಜನ ರೈತರಿದ್ದಾರೆ। ಹಾಂ, 2 ಕೇಸ್ ಇದಾವೆ। 2 ಕೇಸಲ್ಲಿ 6 ಜನ ಇದ್ದಾರೆ। ಒಂದು ಕೇಸಲ್ಲಿ 2 ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೇಸಲ್ಲಿ 4 ಜನ ಇದ್ದಾರೆ। ನಾವು ಕಂಪ್ಯೂಟ್ರು ಮತ್ತೆ AC ಅವರು ವಾಹನ ಜಪ್ತಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಎಸ್ ಶೆಟ್ರೆ ಅಡ್ವೊಕೇಟ್, 3ನೇ ಹೆಚ್ಚುವರಿ ದಿವಾಣಿ ನ್ಯಾಯಾಲಯ ಬೆಳಗಾವಿ। तंबाखू कनबरकर राहणार मुतगा। आमची 14 गुंठे गेले। कुठे होती जागा? मुतक्याला, मुतका शिंदोळीला। कोणी हे केलं होतं, अपाय केलं होतं जागा? गव्हर्नमेंट ना कशासाठी म्हणे? ते विमानतळ किती वर्ष झालं आहे? झाली की 2-3 वर्ष। कोर्टमध्ये केव्हा गेला तुम्ही? कोर्टमध्ये झाली काय? कोर्टमध्ये झाली 2 वर्ष झाली कोर्टमध्ये। किती शेतकऱ्यांची आहे जमीन? हा, किती शेतकऱ्यांची जमीन बळकावलेली होती? काही शेतकरी आहेत अकरा, यांच्याकडे सहभाग 6 जणांचीच आहे, 6 रैतांचीच आहे यांच्या जमिनीमध्ये। म्हणजे बिल्डिंग होती काय सुपीक जमीन होती? पिकाऊ जमीन। आता काय ऑर्डर आलेलं आहे? काय ऑर्डर आहे ते साहेबांना माहिती, काय ऑर्डर आम्हाला काय माहिती नाही। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।